पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारे बाबासाहेब जेव्हा एखादे पुस्तक जाळतात म्हणजे विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल। विकिपीडिया आणि हिंदू शास्त्रानुसार ब्रह्माने पृथ्वीवर पाठवलेला पहिला माणूस म्हणजे मनु आणि मनुने लिहिलेला ग्रंथ म्हणजे मनुस्मृती। मनुस्मृती ही ब्राह्मणवादी व्यवस्थेचे प्रतीक दिसून येते, ज्यामुळे समाजात भेदभाव आणि गुलामीची भावना निर्माण झाली। ज्यात धार्मिक आणि सामाजिक नियमावली आहे जी जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेला समर्थन देते। या ग्रंथानुसार भारतीय समाज हा 4 वर्णांमध्ये विभागला गेला। ब्रह्माच्या मुखापासून जन्मले ब्राह्मण ज्ञान, अध्यात्म आणि धार्मिक कार्यासाठी, छातीपासून जन्मले क्षत्रिय युद्ध आणि संरक्षणासाठी, पोटापासून जन्मले वैश्य व्यापार आणि शेतीसाठी, आणि ब्रह्माच्या खालील अंगापासून जन्मले शूद्र इतर वर्णाची सेवा करण्यासाठी। या व्यवस्थेत अतिशूद्र म्हणजे दलित यांना सामाजिक प्रणालीच्या बाहेर ठेवले गेले, त्यांना अस्पृश्य मानले गेले। ही विषमता संपवण्यासाठी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून या ग्रंथातील विषारी विचारसरणीला विरोध केला आणि समाजाला संदेश दिला की जन्मावर आधारित असलेली विषमता, भेदभाव ही एक गुलामी आहे आणि यातून मुक्त होण्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल।